हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. अमेय आत्मा, ज्याचे स्वरूप आत्मा मोजमापाच्या पलीकडचे आहे, जो कशानेही मर्यादित होत नाही. पातंजल योगबोध, भगवद्गीता बोध, अनेक उपनिषदे यांवर टीका लिहिताना, भगवंताचे स्वरूप वर्णन करताना योगदासांनी अमोज म्हणजे मोजमापाच्या पलीकडील असा सुंदर शब्द वापरला आहे. मानवी बुद्धीच्या कक्षा जशा विस्तारत गेल्या तसतसे प्रत्येक गोष्टींचे त्याने मोजमाप सुरू केले. धान्याच्या बाबतीत किलो हे परिमाण हे अपुरे पडते आहे असे लक्षात आल्यावर त्याने क्विंटलमध्ये धान्याचे मोजमाप सुरू केले. जलाशयाच्या साठ्यातून किंवा धरणातून पाणी सोडताना क्युसेक्स हे परिमाण शोधून काढले. यातूनच पुढे पृथ्वीचे वजन, गुरुग्रहाचे वजन, सूर्याचे वजन हेही त्याने शोधून काढले, आकडेबद्ध केले. 2 ग्रह वा ताऱ्यांमधील अंतर मोजण्यास बाकीची सर्व परिमाणे अपुरी पडत आहेत असे लक्षात आल्यावर प्रकाश वर्ष हे मोजमाप शोधून काढले. नद्या, तलाव यांमध्ये असणारा गोड्या पाण्याचा साठा या पृथ्वी तलावर किती आहे, तर समुद्रामधील खाऱ्या पाण्याच्या साठ्याच्या तुलनेत फक्त 3% आहे, हेही त्याने शोधून काढले. पाश्चात्य विचारधारा हे किती मोजमाप आहे हे शोधण्याच्या पाठीमागे लागते, तर पौर्वात्य विचारधारा का आहे हे शोधण्याच्या पाठीमागे लागते. प्रत्येक घडणाऱ्या, असणाऱ्या, दिसणाऱ्या गोष्टीमागील तत्त्व आपल्या ऋषीमुनींनी ध्यान समाधीद्वारे त्या दिव्य ज्ञानशक्तीशी एकरूप होऊन शोधून काढण्याचा प्रयत्न केला. बरे, या भौतिक वस्तू जगताचे थोडेफार मोजमाप करण्याच्या प्रयत्नात माणूस थोडाफार यशस्वी झाला आहे हे खरे, पण काही गोष्टींचे मोजमापच करता येत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. उदाहरणार्थ जाई, जुई, मोगरा इत्यादी फुलांचा सुगंध, बालकांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव, उसळणाऱ्या लाटांचे सौंदर्य, हिमालयाच्या एखाद्या ध्यानस्थ ऋषीप्रमाणे दिसणाऱ्या शांत स्तब्ध पर्वतरांगा, प्रत्येक मातेचे आपल्या अपत्याप्रती असणारे प्रेम, याचे कसले आणि कसे मोजमाप करणार. तेव्हा या गोष्टींचा विचार केला तरी भगवंताचे स्वरूप कसे अमोज आहे हे आपल्या लक्षात येईल. एकापेक्षा एक सुंदर अशी भगवंताची नामे ऐकल्यावर, त्यामागील अर्थ जाणून घेतल्यावर आपले मन मोहरून जाते. यात नवलते काय. हरिओम.